आता तुला प्रश्न पडला असेल ना, हा, की मी या घरात तुला काय येऊ दिलं असेल, बरोबर ना? तुझ्यावर का बरं एवढे उपकार केले असतील, हो ना? हा, करेक्ट ओळखलं ना? अरे मला तुझा सूड घ्यायचा आहे, तुझे हाल हाल करायचे, म्हणजे ना तुला असं वाटलं पाहिजे मी मिरजेला होतो ते बरं होतं, उगाचच इकडे आलो. इतका त्रास द्यायचा, इतकं छळायचंय, इतके हाल करायचे, टॉर्चर करायचंय, या सगळ्याला कंटाळून शेवटी आत्महत्या केली पाहिजेस तू. तू असं का करतोस? का माझ्या मागे हात धुवून लागलायस? अरे नको ना मला त्रास देऊस, जगू दे ना मला. हे बघ मी हात जोडतो तुझ्यासमोर, तुझी पाया पडून माफी मागतो. मी म्हणजे सगळे चुका स्वीकारल्यात ना रे. हवं असेल तर मी तुरुंगात जातो, मग तुझं समाधान होईल. अरे तुरुंगात गेलास की सुटशील ना तू, असं सहजासहजी मी तुला सोडणारच नाहीये. तुझे हाल हाल करून तडफडवून तडफडवून मारणार आहे मी तुला. मी असं काय करू म्हणजे तू शांत होशील? अरे जगूया ना सुखानं. सुखाने? या घरातनं ना सुख हा शब्दच नाहीसा करायचाय मला. तू बघच आता मी काय काय करतो ते. आधी तुझी ती लाडकी सून नेत्रा आणि त्या मैथिलीला संपवणार, त्यानंतर मग तुझ्या मुलांना अद्वैत, तेजस आणि तन्मय, तिघांनाही उद्ध्वस्त करून टाकणार. एकदा का त्यानं उद्ध्वस्त केलं ना की मग सगळी प्रॉपर्टी, बँक बॅलन्स सगळं माझं होईल. नाही तुम्ही सगळ्यांना भेकेला लावलं ना तर केदार राजापेक्षा नाव सांगणार नाही. अरे अरे या 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 मैथिली मावशी, या तुम्ही करेक्ट वेळेला आलात. त्याला मी आता तेच सांगत होतो की मी तुम्हा सगळ्यांना कसं उद्ध्वस्त करणार आहे. हो खरंच विचारत आहे ना दादा. काल या थोडक्यात वाचल्या, याचा फुल गेम होता यांचा. उडवणार होतो ना हिला, पण तुम्हाला माझा प्लॅन कळला का? नाही माहिती दादा. ऐका माझा प्लॅन. मी काय केलं माहितीये का? मी तुझ्या लाडक्या सुनेला म्हणजे नेत्राला फोन केला आणि तिला सांगितलं की शेखरची आणि तन्मयची गाडी एअरपोर्टच्या बाहेर पडली आहे. मध्येच मी त्याचा ऍक्सिडेंट करणार आणि त्यांना उडवणार. ते ऐकल्यावर नेत्रा घाबरली आणि कुठलाही विचार न करता घरातनं पळत 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 तुम्हाला वाचवायला बाहेर पडली. मी त्याचीच वाट बघत होतो. मग मी त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि तो व्हिडिओ पाठवला मैथिलीजींना. आणि मग इतकी वर्ष या घरातनं बाहेर न पडलेल्या मैथिलीजी काही विचार न करता नेत्राला वाचवण्यासाठी घराबाहेर पडल्या. मग काय, मला खरं तर तीच वेळ साधायची होती. मी क्लच दाबला, गिअर टाकला आणि एक्सिलरेट करून यांना उडवणारच होतं. एवढ्यात तुझी आणि तन्मयची गाडी मध्ये आली आणि नेमके तुम्ही मध्ये कडमडला, म्हणून ह्या काल वाचल्या. पण काल वाचलाय ना. पुढल्या वेळेला कुणी मध्ये आलं तर मी तुला ढगात पाठवणार म्हणजे पाठवणारच. हा बाबा कॉफी. मी आले. येते की चल, मला लवकर चहा दे, ऑफिसला निघायचंय.
बरं झालं तुम्ही सगळं कबूल केलं. मी हाच विचार करत होते की तुमच्याकडून सगळं कबूल कसं करून घ्यायचं. पण आता तुमचा कबुली जबाब व्यवस्थित रेकॉर्ड झालाय. आता तुला प्रश्न पडला असेल ना, मी तुझ्यावर एवढे उपकार का केले? हा 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 पडला ना प्रश्न? कारण मला तुझा सूड घ्यायचा आहे. या घराला सुख हा शब्द विसरायला लावणार आहे मी. तू बघ रे मी काय काय करतो ते. हे सगळ्यांनी बघितलं तर काय होईल माहितीये ना. तुमच्या या भाबड्या चेहऱ्यामागचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल. खबरदार फोनला हात लावला तर. आत्ताच्या आता आरडाओरडा करून सगळ्यांना खाली बोलले आणि हा पुरावा तुमच्या देखत सगळ्यांना दाखवेन. बाबा कधी दाखवायचा व्हिडिओ सगळ्यांना? फाल्गुनी झालाय ब्रेकफास्ट, फक्त आता सगळे आले की वाढायला घेऊन. अरे केदार, थँक्यू व्हेरी मच. तुझे हे उपकार मी आज जन्म विसरू शकणार नाही. मी खरं तर मी तुझा मोठा भाऊ आहे, पण तुझं मन मोठं आहे रे. मोठ्या मनानं मला माफ केलंस, मला स्वीकारलंस. मला अजून काय हवंय आयुष्यात? माझं जीवन खऱ्या अर्थानं सार्थकी लागलेलं आहे. सुखानं मरायला मी मोकळा. नेत्र, अरे तुम्ही सगळे आलात. आता मी इथे बसलो होतो, केदार स्वतःहून माझ्याशी बोलायला आला. त्याने मला माफ केलंय, त्याने मला स्वीकारलंय. मला म्हणाला, दादा मागचं सगळं विसरून आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करूया. आणि त्याचं म्हणणं मला पटलं. थँक्यू केदार, थँक्यू. मला वाटतं आपण सगळेच आज एकत्र ब्रेकफास्ट करूया. प्लीज बसा ना, बसा प्लीज. ये ना केदार, प्लीज बस. या ना. अरे केदार, तो मगाशी आपण दोघांनी फोटो काढला होता, तू दाखव ना सगळ्यांना. फोटो तुझ्या मोबाईलमध्ये? नेत्र, तुझ्या मोबाईलमध्ये आहे का? हो, माझ्या मोबाईलमध्ये. दाखव ना. दाखवते. हा बाबा, फोटो काढताना फोन हल्ला वाटतं. ब्लर आलाय फोटो. बघू तरी, दाखव मला. मी बोलता बोलता डिलीट केला. ब्लर होता ना. ओके, पण हरकत नाही, आपण नंतर काढूया. चालेल ना काका? हो. केदार, तू खायला सुरुवात कर. तुला ऑफिसला लवकर जायचंय ना. केदार, खाऊन घे.
मी हाच विचार करत होते की तुमच्याकडून सगळं कबूल कसं करून घ्यायचं. पण आता तुमचा कबुली जबाब व्यवस्थित रेकॉर्ड झालाय. कारण मला तुझा सूड घ्यायचा आहे. हे सगळ्यांनी बघितलं तर काय होईल माहिती आहे? नेत्रा, मी तुला सोडणार नाही. बोल मेघना. गुड मॉर्निंग. गुड म्हणावं असं काही नाही आजच्या दिवसात. बोल. का असं का? तू फोन का केलास ते सांगशील? हा, जाधव प्रकरण सॉल्व्ह झालंय. मी अद्वैतला माझी दखल घ्यायला भागच पाडलो. ऍक्च्युअली तो थोडा इम्प्रेस झालाच असेल माझ्यावर. आता पुढे काय? पुढे काय म्हणजे? मी तुला रात्रीच मेसेज करून सांगितलं होतं आज ऑफिसला येऊ नकोस म्हणून. हो, नाहीच येणार आहे. पण ह्याच्या पुढे आता काय करायचंय ते तर सांगा. ऐक, मी तुझ्याकडे एक फाईल दिली आहे. सरकारी टेंडर मिळवण्यासाठीची खूप महत्त्वाची डॉक्युमेंट्स त्यात आहेत. हो, त्याच्यावर कलेक्टरची सही होणं आवश्यक आहे. तू आज ऑफिसला आली नाहीस तर ती फाईल घेण्यासाठी अद्वैतला कसंही करून तुझ्या घरी यावं लागेल. आणि मग तो घरी आल्यानंतर तुला काय करायचं आहे हे तुला मी वेगळं सांगण्याची गरज नाही. राईट? आता अद्वैत बरोबर असं करायचं ठरवलंच आहे तर तसंच होईल. अद्वैत राजाध्यक्ष आज उद्ध्वस्त व्हायलाच हवा. ऑफकोर्स. ऑल द बेस्ट. हॅलो. काय मग काका, झाला का विचार करून? कसला विचार? तुम्ही विचार करत असाल ना, नेत्राने अजून व्हिडिओ कसा नाही दाखवला सगळ्यांना, म्हणून म्हटलं झाला का विचार करून. तुमच्या भाषेत सांगायचं तर मला ना खूप मज्जा येते. गाणं गावंसं वाटतंय मला. काय बरं गाणं आहे तुम्ही गाता ते? सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. आतापर्यंत जो खेळ तुम्ही आमच्याशी खेळत होता तो खेळ आता आम्ही तुमच्यासोबत खेळतोय. कसं वाटतंय? हे बघ नेत्रा, हे सगळं बंद कर. का? तुला काय हवंय ते देतो. मला माझ्या कुटुंबाचा आनंद हवाय. पण तुम्हाला त्यांचा आनंद बघवत नाहीये ना? पण हरकत नाही. माझ्या कुटुंबाला एकत्र ठेवायला, त्यांना आनंदी ठेवायला मी समर्थ आहे. जो कोणी त्यांच्या आनंदाच्या आड येईल ना त्याला मी सोडणार नाही. मी तुम्हाला सोडणार नाहीये काका. या घराची सून नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष तुमचा तो व्हिडिओ सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार. नेत्रा, हॅलो हॅलो. नाही भिकेला लावलं ना तुम्हाला सगळ्यांना तर केदार राजाध्यक्ष नाव लावणार नाही, मी सांगून ठेवतोय. नेत्रा, केदारचं खरं रूप काय हे दाखवण्यासाठी खूप मोठा पुरावा मिळाला असतो. हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हो, पण त्यामुळे केदार जास्त अग्रेसिव्ह नाही होणार ना? नाही, त्याचा हात दगडाखाली आहे. त्याला माहिती आहे सगळ्यांनी हा जर पुरावा बघितला तर काय होऊ शकतं. पण मग काय करायचं आता? मला असं वाटतं की सगळ्यांना बोलवून हा व्हिडिओ दाखवूया. नेत्रा, तू शांत काय आहेस?
बाबा बरोबर बोललात तुम्ही. आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागलाय आणि हा पुरावा सगळ्यांसमोर आणला तर आपण केदार काकांचा डाव त्यांच्यावरती उलटवून लावू शकतो, जिंकू शकतो. पण ह्या सगळ्यात केतकी काकूंचं काय? त्या कायमच्या हरतील. केतकीचा प्रश्न आहेच. तिचं काय आणि कसं करावं तेच कळत नाही. म्हणजे त्यांना खरंच खूप त्रास होईल. केदारनी विश्वासघातच केलाय त्यांचा. तर मग काय करायचं तू सांग. आपण स्वार्थी नाही वागू शकत. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये केतकी काकूंना जपणं खूप गरजेचं आहे. नाही पण मग आपल्याकडे इतका मोठा पुरावा आहे तरी शांत बसायचं आपण. नाही मावशी, शांत नाही बसायचं. केदार काकांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय आता आपण शांत नाही बसायचं. पण ह्याचा उपयोग आपण योग्य पद्धतीनेच करायचा. आजपर्यंत तू या घराचं रक्षण केलंयस. जो काही निर्णय घेशील तो योग्यच असेल. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. कार्यकर, जग खूप झपाट्याने बदलतंय. हो सर. नवनवीन टेक्नॉलॉजीज येतात. आपल्याला ते सगळे इन्कॉर्पोरेट करावे लागतील तरच आपण दिलेल्या वेळात कामं पूर्ण करू शकतो. बरोबर आहे सर. आणि ते जे नवीन इंजिनियर्स आहेत ना त्यांना पण याच्याबद्दलची आपण माहिती देऊया सर. म्हणजे तुमच्या डोक्यात जी नवीन प्रोजेक्ट्स आहेत ती सक्सेसफुल होण्यासाठी त्यांना जर आपण ट्रेनिंग दिलं ना सर तर बरं होईल असं मला वाटतं. एक काम करा, 2 दिवसात मीटिंग लाईन अप करा सगळ्यांची. हो सर. आणि आज कलेक्टर सोबत मीटिंग आहे, त्याची फाईल माझ्याकडे पाठवून द्या. सर सर फाईल केदार सरांकडे आहे. ओके काका. काका, हा, कसला विचार करतोयस एवढा? नाही अरे काय नाही. बरं, आज कलेक्टर सोबत मीटिंग आहे माझी. ते गव्हर्नमेंटचे कॉटेजेस बांधायचं जे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं त्या संदर्भात. त्याची फाईल तुझ्याकडेच आहे ना? कसली फाईल? काय झालंय काका? काही टेन्शन आहे का? थोडा डिस्टर्ब दिसतोस तू मला. नाही नाही अरे आधी डिस्टर्ब्ड वगैरे नाही आहे. मला फक्त जरा बरं वाटत नाही आहे. म्हणूनच तुला विचारायचं होतं, मी घरी जाऊन जरा आराम करू का? तू विचारतो काय आहेस मला? तुला परमिशनची गरज नाहीये. तू मला कधीही न विचारता जाऊ शकतोस काका, प्लीज. केदार सर, तुम्हाला खरंच काय होतंय सर? माझं थोडं डोकं दुखतंय आणि वीकनेस आल्यासारखं वाटतंय. मी ड्रायव्हरला पाठवतो, तो सोडेल तुला. नाही नाही नको, माझा मी जाईन. बरं ठीक आहे. ती फाईल कुठे कार्यकाऱ्यांना सांगून ठेव, ते देतील मला. ती मेघनाने माझ्याकडनं मागून घेतली होती स्टडी करायला. हो, कार्यकर, मेघनाकडून ती फाईल मागवून घ्या. नाही, मेघना ॲक्च्युली आज आल्या नाही आहेत ऑफिसला. आधी माझं डोकं खूप गरगरतंय. खरंच मी निघू का? ओके, थँक्यू. सावकाश जा. कार्यकर, मेघना फाईल घरी घेऊन गेली. फाईल नसेल तर मीटिंगच नाही होणार कार्यकर. हो ना सर. एक काम करा, त्यांना फोन करा. आपण त्यांच्या घरी जाऊ, जाताना फाईल कलेक्ट करून जाऊ. ओके सर. हां बोल. मला ना तुम्हाला एक बातमी द्यायची आहे. काय झालं? कसली बातमी? नाही नाही नाही, खरं तर बातमी असं नाही म्हणता येणार. मला तुम्हाला सावध करायचं आहे. तयार राहा काका. तयार राहा? कशासाठी? हो हो हो. काय किती घाबरताय? मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मी ना आपल्या घराचा एक ग्रुप बनवणार आहे आता लगेच. आणि त्या ग्रुपवर आपल्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती असणार आहे. आणि मग तुमचा तो व्हिडिओ आहे ना, तो मी त्या ग्रुपवरच टाकेन. म्हणजे कसं, सगळ्यांना एकत्रच तो व्हिडिओ बघता येईल. बरोबर ना?
मग काय, जे व्हायचं ते होईल. कसं आहे काका, या सगळ्याचे मुख्य सूत्रधार तुम्ही आहात, म्हणून सगळ्यात आधी त्या ग्रुपवर मी तुम्हाला ऍड करणार. तुमचा मान येतो. बस एवढंच सांगायचं. ठेव. हॅलो हॅलो नेत्रा. हॅलो